गुड मॉर्निंग. आज सकाळी उठले, भूषणचा टिफिन करायला घेतला, पण लाईट गेली होती. आता अंधारात जास्त काही करता येणार नव्हतं, म्हणून पटकन बटाट्याची भाजी आणि घावणे घातले. त्यानंतर प्राव्या उठल्यावर आजपासून तिला मी बदाम उघडून द्यायला स्टार्ट केलं आहे. पण बघा, चमचा जसं बघितला तसं तिला म्हटलं मी औषधच देते. मॅडम लांब लांब पळायला लागल्या. त्यानंतर तिच्यासाठी ब्रेकफास्टमध्ये रवा डोसा बनवले, ते तिला खायला दिले. ती खात होती तोपर्यंत मी घरची कामं आवरून घेतली आणि मॅडमला खेळता खेळता हा चष्मा भेटला आणि तिला घालून एवढी खुशी झाली. तिला स्वतःलाच बघून एवढं भारी वाटत होतं आणि ते बघून ती डान्सही करायला लागली. मी थोडंसं काय म्हटलं, प्राव्या डान्स करून दाखव, तर चष्मा लावूनच नाचायला लागली. दुपारी मी जेव्हा हिला लंच भरवायला घेतलं तर अशी माझ्या गोल गोल चक्कर मारत होती. एका ठिकाणी बसून खाईल तर खरं, पूर्ण घरभर फिरून हिला खायचं असतं. खाता खाता ही पडली, पण आता आम्हाला मम्माला दाखवायचं नाही की आम्ही पडलोय, म्हणून मुद्दाम खेळायची ॲक्टिंग करायला लागली. त्यानंतर तिला झोपायला घेऊन गेलं. माझं एक शूट होतं म्हणून मी रेडी झाले होते आणि टिकली लावली होती, तर हिला माझी टिकली दिसली. तिने ती काढून स्वतःच्या कपाळावर लावली आणि सारखी माझ्या कपाळावरून काढून टिकली कुठे गेली ही ॲक्शन बघा कशी करते. संध्याकाळी भूषण क्रिकेट खेळायला गेला होता, म्हणून मी प्राव्याला थोडा वेळ खाली घेऊन गेले. घरी आल्यावर एवढी कामं पडली होती, पण प्राव्या मात्र खेळायच्या मूडमध्ये होती. तिच्याबरोबर खेळत खेळत कामं केली आणि असा संपवला दिवस. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.